मंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघात एटीएस कडून बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आलेली आहे आणि सिंधुदुर्गमधील कणकवली रेल्वे स्टेशन परिसरातून ही अटक झाल्याचं कळतंय। लेबू खाली आणि लीजा रहीम या बांगलादेशी महिलांना अटक झाली आहे। या दोन्ही महिला बांगलादेशातून आधी मुंबईमध्ये आल्या आणि नंतर कणकवलीमध्ये गेल्या। दोन्ही बांगलादेशी महिलांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। बांगलादेशी महिलांकडून बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा जप्त करण्यात आले। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। उमेश, काय नेमका उद्देश होता महिलांचा इथे येण्यामागे? चौकशीतून काही समोर आलंय का? निश्चितच रिद्धी, बांगलादेशी महिला आहेत त्या जो 2 दिवसापूर्वी इथे सापडल्या होत्या आणि त्यांनी पोलिसांनी अटक केली, न्यायालयात हजर केलं असं त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्या 2 पेक्षा जास्त दिवस या कणकवली वास्तव्यास होत्या अशी एक धक्कादायक माहिती समोर येते आणि एटीएस पथकाने त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी करून केली। स्थानिक पोलीस देखील चौकशी करतात आणि त्या ज्या महिला आहेत ते इथे राहिल्या होत्या, म्हणजे नेमकं त्यांना इथे कोणी आणलं, कशासाठी आल्या होत्या, त्यांचा उद्देश काय हे पोलीस तपासतात। त्यांच्याकडे कागदपत्र देखील भारतीय नागरिक असल्याची मिळाली आहे, त्यामुळे बनावट कागदपत्र असल्याचे पुढे आले आहे आणि सध्या ते राहिल्या असेल तर कुठल्या हॉटेलमध्ये राहिल्या होत्या, कोणाकडे राहिल्या होत्या काय याची माहिती पोलीस तपासतात। कारण सीसीटीव्ही फुटेज ते पोलीस सगळे हॉटेलचे असतील त्यांच्या सोबत कोण आहे काय हे देखील घेत आहेत आणि जिथे त्या आढळून आल्या तिथे देखील सीसीटीव्ही फुटेज आहेत काय हे देखील पोलीस तपासतात। त्यामुळे ह्यांच्या मागे नेमकं रॅकेट कुठलं आहे, त्यांचा इथे येण्यामागे उद्देश, कारण सध्या भाजप सरकार आहे, ते भाजप सरकार रोहिंग्या बांगलादेशीच्या विरोधात आणि धक्कादायक माहिती की दोन महिला ह्या कणकवलीमध्येच आपल्याला आढळून आलेल्या आहेत आणि त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली असली तरी अजूनही पोलीस अधिकृत माहिती त्यांच्यासोबत ते कशासाठी आल्या, कोणी त्यांच्यासोबत होतं काय किंवा त्यांचा उद्देश काय हे पोलीस अधिकृत देत नसले तरी चौकशी सुरू आहे आणि सीसीटीव्ही फुटेजांचे जे पोलीस आहेत ते तपास करत आहेत। तिथले हॉटेल असतील त्यांच्यासोबत कोण आहे काय, फोन त्यांचे टॅप झालेले होते काय, त्यांचे फोनमधून कोणाला फोन गेलेले काय आणि ते कशाच्या माध्यमातून आले, इथपर्यंत पोहोचले, बांगलादेशवरून इथपर्यंत कशाच्या माध्यमातून पोहोचले, कुठल्या वाहतुकीतून पोहोचले, त्यांनी कोणत्या सोबत आले, इथे कोणतं त्यांचं कनेक्शन आहे काय हे आता पोलीस तपास करत आहेत एकंदरीत। जी, निश्चित। धन्यवाद उमेश दिलेल्या माहितीसाठी।